हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत महत्त्व आहे। आषाढ महिन्याच्या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं। श्रावण महिन्यात सात्विक आहाराला प्राधान्य देण्यात येतं। श्रावणात मांस व मद्य वज्र करून सात्विक आहार घेतला जातो। तर उत्तर भारतात ती हरियाली अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते। श्रावण महिन्यात मांसाहार आणि मद्यपान वज्र असल्याने त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच अमावस्येला मांसाहार आणि मद्यप्रेमी ताव मारतात। खरं तर धार्मिक दृष्टिकोनातून अशी कोणतीही प्रथा नाहीये। तसेच या अमावस्येला गटारी हे नाव मूळ शब्दाच्या अपसंभ्रमामुळे पडले आहे। तर याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। श्रावण हे महिने पावसाळ्याच्या काळात येतात। आषाढ महिन्यातील काळोखी दिवस दूर सारून श्रावणासारखं मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते। आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मीयांचा अत्यंत पवित्र समजला जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते। यंदा दीप अमावस्या 4 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे। याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच 5 ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे। आता आपण जाणून घेऊया दीप अमावस्या कशी साजरी करावी। दीप अमावस्येला दीपपूजन केले जाते। या दिवशी घरातील पितळेचे चांदीचे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात। पाटाभोवती रांगोळी काढली जाते। त्यानंतर त्या पाटावर स्वच्छ कापड पसरून दिव्याची मांडणी करतात। दिवे तिळाच्या तेलाने किंवा तुपाच्या वातीने प्रज्वलित केले जातात। या दिव्यांना फुलं नैवेद्य दाखवून पूजा केली जाते। दरम्यान अनेक ठिकाणी कणकेचे किंवा मातीचे दिवे लावून देखील दीप अमावस्या साजरी केली जाते। अनेक घरात या दिवशी पुरणाचे दिंड बनवून त्याचा गोडाचा नैवेद्यही बनवला जातो। तर आपण गटारी अमावस्या म्हणजे काय हे आता आपण जाणून घेऊया। गटारी अमावस्येचं खरं नाव काय आहे तर गतहारी अमावस्या। गत आणि आहार या 2 शब्दांपासून बनलेला हा शब्द म्हणजे गताहार। गत म्हणजे काय तर गेलेला, म्हणजे गतहाराचा अर्थ त्यागलेला आहार असाही होतो। श्रावण महिन्यात मद्यपान मांसाहार अशा गोष्टी व्यर्थ असतात। त्याशिवाय श्रावण महिन्यात आपण यातील काहीही खात नाही, म्हणून याचं नाव माझ्या अंदाजाने गटारी ठेवलं गेलेलं असावं। दीपदान का करावं तर दीप अमावस्येला आषाढ अमावस्या असंही म्हणतात। या दिवशी दीपदान करण्याचे विशेष महत्व आहे। का तर अकाली मृत्यू टाळण्यासाठी दीपदान करावं। माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी दीपदान करावं। घरगुती वाद टाळण्यासाठी दीपदान करावं। आयुष्यातील अंधकार दूर होऊन प्रकाशाची वाट दिसण्यासाठी दीपदान करावं। धनसमृद्धी टिकून राहण्यासाठी सुद्धा या दिवशी दीपदान करावं। आता तुमच्या लक्षात आलं असेल गटारी अमावस्या किंवा गतहारी अमावस्या आणि श्रावण महिन्याची सुरुवात काय आहे ते। नमस्कार। गटारी अमावस्येला खरं तर गतहारी अमावस्या असंही म्हटलं जातं। गत आणि आहार या 2 शब्दापासून बनलेला हा शब्द म्हणजे गतहार। गत म्हणजे गेलेला आणि म्हणजेच गतहाराचा अर्थ त्यागलेला आहार असा होतो। त्यामुळे श्रावण महिन्यात अनेक गोष्टी ह्या वज्र केल्या जातात। प्राची केदारी लोकलिटी पुणे।